नमस्कार. आज आपण पाहणार आहोत वृत्ते. खूप मजेशीर व्याकरणाचा भाग आहे हा. वृत्ते शिकण्याअगोदर काही संकल्पना शिकूयात. पहिलं घेऊयात आपण गद्य. गद्य म्हणजे काय? आपण जे पुस्तकातलं वाचतो, वृत्तपत्रात वाचतो, न्यूजपेपर मध्ये वाचत असतो, ते सगळं काय असतं? गद्य असतं. इव्हन आपल्या एखादा धडा असेल, पाठ असेल, उतारा असेल, ते सगळं गद्यच असतं. त्याच्यानंतरचा भाग आहे पद्य. पद्य म्हणजे काय? एखादी विशिष्ट रचना असते, लिखाण असतं, एका ओळीखाली ओळ असते, ठरलेलं कॉमा असतं, हे असतं, मग ते काय? कविता असते. त्याची विशिष्ट अशी रचना असते, शब्दांची विशिष्ट अशी रचना असते. बघ, आणखीन ज्या आता बघितलं आपण कविता, पण कवितेत विशिष्ट रचना जी काय असते, कुणाची? शब्दांची. कवितेत विशिष्ट शब्दांची रचना वापरली जाते, त्यास वृत्त किंवा छंद असं म्हणलं जातं. त्याच्यानंतर बघूयात आपण लघु. लघु म्हणजे काय? यू या अक्षराने, हे पहा, यू या किंवा रसू या अक्षराने दाखवलं जातं. गुरु. गुरु म्हणजे काय? गुरु म्हणजे दीर्घ या किंवा डॅश किंवा वजा या चिन्हाने दाखवलं जातं. त्या दोघांचं ज्यावेळेस आपण कवितेत अशा पद्धतीने मांडणी करत असतो किंवा त्याला क्रम देत असतो, त्याला लग क्रम असं मानलं जातं. आणखी दोन संकल्पना पाहूयात. यती म्हणजे काय? कवितेच्या चरणात आपण ज्या ठिकाणी थांबत असतो, कवितेच्या चरणात किंवा ओळीत आपण ज्या ठिकाणी थांबत असतो, त्याला आपण यती म्हणायचं. आता गण म्हणजे काय? कवितेत आपण तीन शब्दांचा गट केला जातो. कवितेत किंवा अक्षरांचा, तीन अक्षरांचा जो गट असतो, तीन अक्षरांचा जो गट असतो त्याला गण असं म्हणतात. पहिला आपण बघूया वृत्ताचा पहिला प्रकार घेऊयात आपण, अक्षर गण वृत्त. अक्षर गण वृत्त म्हणजे काय? त्यात दडलेलंच आहे, अक्षरांचा गण असतो, गण म्हणजे गट असतो आणि वृत्त असतं. अक्षर गण वृत्त म्हणजे काय? अक्षराचे गट किंवा गण तयार करून तयार झालेलं जे वृत्त असतं त्याला अक्षर गण वृत्त असं म्हणलं जातं. या अक्षर गण वृत्ताचे एकूण 8 प्रकार पडतात. य र त न भ ज सम. यर्तन भज सम. यर्तन भज सम. हे पहा, य र त न भ ज स म. पहिला आहे यगण. यगण म्हणजे काय? आद्य लघु असते, म्हणजे सुरुवातीला आद्य म्हणजे सुरुवातीला लघु आहे, बाकीचे दीर्घ असतात, म्हणजे गुरु गुरु असतात. र र म्हणजे काय? मध्य लघु आहे, सुरुवातीला गुरु, मध्य लघु आणि शेवटी अंत्य गुरु असतात. नंतर प्रकार आहे तिसरा गण आहे तो म्हणजे तगण. तगण म्हणजे काय? अंत्य लघु, म्हणजे सगळ्यात शेवटी लघु असते, सुरुवातीला गुरु गुरु असते, हे पहा असं. त्याच्यानंतर न गण, सर्व त्याच्यात काय असतात? लघुच असतात, हे पहा, यू 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 म्हणजे असं. ठीक आहे. नंतर आहे भ गण. भ म्हणजे आद्य गुरु असतं, सुरुवातीला गुरु असतं, म्हणजे गुरु लघु लघु. त्यानंतर आहे ज गण. ज गण म्हणजे मध्य गुरु असतं, सुरुवातीला लघु गुरु लघु, त्याला म्हणायचं ज गण. नेक्स्ट आहे सगण. सगण म्हणजे अंत्य गुरु असतं. अंत्य गुरु म्हणजे सुरुवातीला काय असणार? लघु, मध्य लघु आणि अंत्य, शेवटी काय असणार? गुरु असणार. आणि शेवटचा आहे मगण. मगण मध्ये सर्व गुरु असणार, गुरु 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 गुरु. कळालं? आणखी काय याचे प्रकार? मंदार मालिका असेल, वसंत, हे जे काही प्रकार आहेत, मालिनी, जे काही प्रकार आहेत ते आपण पुढच्या तासिकेत पाहूया. थँक्यू.